हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदातच आहे. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा हो. शेजारी गेस्ट आले म्हणून आवाज थोडा खराब येत असेल, तुम्हाला मुलांचा गोंगाट सुरू आहे, तर तेवढं मला तुम्ही समजून घ्या. 26 मार्चला श्रीराम नवमी आहे. श्रीरामांचा जन्मोत्सव आपल्याला या दिवशी साजरा करायचा आहे. परंतु त्यांचा जन्मोत्सव आपण साजरा करणार, त्यावर नंतर व्हिडिओ येणारच आहे. पण आजची जी माहिती आहे ती म्हणजे श्रीराम नवमीच्या निमित्ताने आपल्याला 11 दिवस प्रभू श्रीरामांची सेवा करायची आहे. तर 11 दिवस आपल्याला प्रभू श्रीरामांची अतिशय प्रभावशाली सेवा कोणती करायची आहे, कोणत्या वेळेला करायची आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. ही सेवा पुरुष, महिला, मुलं कोणीही करू शकतं. ही सेवा जर तुम्ही केली, हे 11 दिवस फक्त तुम्हाला मोजून 10 मिनिटं लागणार आहे सेवा करा. पण तुम्ही एवढे 11 दिवस जर प्रभू श्रीरामांची ही सेवा केली तर बघा तुमच्या आयुष्यात काय चमत्कार होते. जोपर्यंत आपण सेवा करणार, सेवेला महत्त्व देणार नाही, तोपर्यंत उपाय करा, काहीही करा, काहीच घरात तुम्हाला बदल दिसणार नाही. ही सेवा केल्याने घरातली नकारात्मकता दूर होते. आपल्या घराला कोणाची नजर लागत नाही, कुटुंबातल्या व्यक्तींना कोणाची नजर लागत नाही, सगळ्यांचं वाईट शक्तींपासून संरक्षण होतं. अशी ही प्रभावशाली सेवा आहे. घरात जे काही वाईट दोष असतील ते सगळे दोष निघून जातात, त्यांचे कृपाशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात. अशी ही प्रभावशाली सेवा आहे. आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक छोटासा मंत्र देणार आहे. जर तुम्हाला ही सेवा करणं शक्य नसेल तर त्या मंत्राचा तुम्ही 11 दिवस जप करा आणि बघा तुमच्या आयुष्याचं कसं सोनं होतं, तुमचं आयुष्य उजळून निघेल. आता 26 तारखेला प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव आहे, श्रीराम नवमी आहे. तर आपल्याला 16 मार्चपासून सुरुवात करायची आहे. 16 मार्च ते 26 मार्चपर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे. म्हणजे 11 दिवस आपल्याला प्रभू श्रीरामांच्या सेवेत लागायचं आहे. या दिवशी प्रभू श्रीरामांनी वाईटावर विजय मिळवला होता. तर आपण जर ही सेवा केली तर आपल्या घरात वाईट शक्ती प्रवेश करणार नाही, वाईट शक्तींचा नाश होईल. आपल्या घरातून सगळ्यांचं संरक्षण कवच आपल्याला प्रभू श्रीरामांचं मिळणार आहे. भगवान विष्णूचा 7वा अवतार म्हणजे प्रभू श्रीराम आहेत. तर आपल्याला यांची सेवा करायची आहे. तर यांची सेवा कोणती, तर म्हणजे प्रभू श्रीरामांची सर्वात प्रभावशाली सेवा म्हणजे राम रक्षा स्तोत्र. अगदी म्हणजे छोटंसं आहे. आता तुम्हाला वाटेल ताई छोटंसं आहे पण किती कठीण आहे. मला माहिती आहे, मी पण जेव्हा सुरुवात केली होती पठण करायला तर मला सुद्धा खूप वेळ लागायचा. पण जेव्हा आपण हे पठण करतो म्हणजे त्याची सवय होते आपल्याला, त्यानंतर ते आपलं पाठ होतं. आता 16 तारीख येण्याआधी तुम्ही ते मोबाईलवर लावा किंवा टी व्हीवर लावा आणि श्रवण करा. जसं तुम्ही श्रवण करत जाणार तसे तुमचं पाठांतर होईल. त्यानंतर तुम्हाला ते पठण करायला काहीच वेळ लागणार नाही. नित्यसेवा या ग्रंथात श्रीराम रक्षा स्तोत्र दिलेलं आहे. आता हे तुम्हाला 11 वेळा पठण करायचं आहे. नाही शक्य तर मी तुम्हाला पुढे सांगते की काय करायचं. आता 11 वेळा पठण करायचं तर व्यवस्थित ते पठण व्हायला पाहिजे. चुकीच्या पद्धतीने आपण सेवा केली तर त्याचा आपल्याला फळ मिळत नाही. कुठलीही सेवा करताना ती व्यवस्थित व्हायला पाहिजे. आता ते कशा पद्धतीने पठण करायचं ते मी तुम्हाला सांगते. आता 11 दिवस आपल्याला रामरक्षा स्तोत्र 1, 3, 5, 7, 9 किंवा 11 वेळा पठण करायचे आहे. जर तुम्ही 1 वेळा पठण करणार असाल तर संपूर्ण तुम्ही पठण करणार. 39 ओव्या यात दिलेल्या आहेत. तर तुम्ही 1 वेळा पठण करणार 39 वेळा. जर तुम्ही 3 वेळा करणार किंवा त्यापेक्षा जास्त करणार तर तुम्हाला कसं करायचं आहे, 10व्या ओवीपासून म्हणजे एता राम बोलो पेता रक्षा यह सुकृती पठेत स चिरायु सुखी पुत्री विजयी विनयी भवेत. 10वी ओवी आहे. 10व्या ओवीपासून ते 39 ओवीपर्यंत फलश्रुती आहे. म्हणून मी तुम्हाला सांगते 9व्या ओवीपर्यंत, आता जर तुम्ही 11 वेळा करणार तर 9व्या ओवीपर्यंत तुम्हाला 10 वेळा करायचं आहे. आणि 11व्या ओवीला तुम्ही संपूर्ण 39 पर्यंत पठण करायचं आहे. 39 ओवीपर्यंत म्हणजे फलश्रुती फक्त एकदाच पठण करायची आहे. शेवटच्या वेळा फलश्रुती पठण करायची आहे. जोपर्यंत तुम्ही फलश्रुती 1 वेळा पठण करणार नाही तोपर्यंत त्याचं संपूर्ण फळ तुम्हाला मिळणार नाही आहे. तर आता तुमच्यावर आहे तुम्हाला कसं पठण करायचं आहे. आता हे झालं रामरक्षा स्तोत्र. आता जर तुम्ही रामरक्षा स्तोत्र एकच वेळा पठण करणार की ताई आम्हाला एवढं वेळ शक्य नाही, आम्हाला ते पठण करता येणार नाही, तर 1 वेळा रामरक्षा स्तोत्र पठण करा. आणि त्यासोबत गीतेतली 18 नावं आपल्या नित्यसेवामध्ये दिलेली आहेत. फक्त 18 नावं तुम्हाला 11 किंवा 21 वेळा घ्यायची आहे. म्हणजे आता गीतेतली 18 नावं घेतली 1 वेळा, त्यानंतर पुन्हा 18 नावं घ्यायची 2 वेळा. अशा पद्धतीने 11 किंवा 21 वेळा ती नावं घ्या
आणि गीतेतला 15वा अध्याय यात दिलेला आहे नित्यसेवामध्ये. यात नित्यसेवामध्ये गीतेतला 15वा अध्याय दिला आहे. संस्कृतमध्ये पण आहेत आणि प्राकृतमध्ये पण आहे. प्राकृतमध्ये एकदम इझी जातो. मी सुद्धा प्राकृतमध्येच पठण करते, संस्कृतमध्ये करत नाही. जर तुम्ही रामरक्षा एक वेळा करणार तर गीतेतला 15वा अध्याय आणि त्यासोबत गीतेतली 18 नावं पठण करा. आणि जर तुम्ही रामरक्षा करणार असाल 5पेक्षा जास्त किंवा 11 वेळा तर तुम्ही हे बाकीचं नाही केलं तरी सुद्धा चालेल. आणि आता शेवटचं, आता हे सगळं तुम्ही कुठलीच सेवा करू शकले नाही एवढे 11 दिवस आपल्या प्रभू श्रीरामचंद्रांचा श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम या मंत्राची एक माळ जप तुम्ही करा, नक्की करा. इतकं सुंदर वाटेल ना तुम्हाला घरात. म्हणजे 11 दिवस जेव्हा तुम्ही सेवा करणार, दरवर्षी मी सेवा करत असते. शेजारी प्रोग्राम सुरू आहे त्यामुळे आवाज येतो, तेवढं मला तुम्ही समजून घ्या. तर 11 दिवस प्रभू श्रीरामांच्या सेवेत लागा. बघा तुम्ही ही सेवा करून बघा. मी स्वतः ही 11 दिवस सेवा करते म्हणून मी तुम्हाला सांगते. खूप तुम्हाला इतके सुंदर अनुभव येतील याचे. म्हणजे तुम्ही दरवर्षी 1 वर्ष ही सेवा केली ना तर दरवर्षी तुम्ही ही सेवा करणारच. तर यातली जी शक्य होईल ती सेवा तुम्ही करा. आणि जर तुम्ही 11 दिवस करणार किंवा जितके दिवस तुम्हाला सेवा करायची तेवढे दिवस मांसाहार करायचं नाही. किंवा जर तुम्ही मांसाहार करणार असाल तर ज्या दिवशी तुम्ही मांसाहार करणार त्या दिवशी याचं पठण करायचं नाही. एवढंच करायचं आहे. कारण आपण हे संकल्पयुक्त केलेलं नाही आहे. त्यामुळे आपण एक सेवा म्हणून करणार. आणि जेव्हा सेवा करतो ना आपण देवाची, म्हणजे तुम्ही प्रभू श्रीरामाची सेवा करणार तर ती भगवान विष्णूंपर्यंत नक्कीच पोचणार आहे. आणि सेवा करायची आहे, सेवेचा बँक बॅलन्स आपल्याला करायचा आहे. त्यानंतरच आपल्या आयुष्यातनं दुःख जाणार आहेत, त्याशिवाय जाणार नाही. फक्त उपाय करून होणार नाही. तर आपल्याला भगवंताची सेवा करणं खूप जास्त गरजेचं आहे. भगवंताची सेवा करायची आणि त्यानंतरच उपाय करायचे, तरच त्या उपायाचा सुद्धा आपल्याला फायदा होणार आहे. तर 11 दिवस सगळ्यांनी प्रभू श्रीरामांची ही एक सेवा नक्की करा. जी शक्य होईल ती करा आणि आपल्या आयुष्याचं सोनं करा. आणि कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा. तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाज लाईफस्टाईल फेसबुक पेजला फॉलो नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.